बोल बोल बोलला पुन्हा काय बोलला तू? काय सुरू आहे इथं? हे मंदिर आहे, कुस्तीचा आखाडा नाहीये. हे मंदिर आहे, कुस्तीचा आखाडा नाही. हे तुमच्या नवऱ्याला सांगायचं इंद्रायणीबाई दिग्रजकर. आणि सरपंचाला असं वागणं शोभत नाही हे पण समजून सांगा. कुणाला काय सांगायचंय ना ते मी ठरवीन. तुम्ही या. जातो ना आम्ही, जातो. पण आम्हाला जोपर्यंत शाळेत 50% पार्टनरशिप मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलत नसतो. पाहिलं सिंधू, आल्यापासून हा जडेपणा लावलाय याने. घ्या, आम्ही वेडापणा करतोय है ना? ऐकताय का संता जनार्दन? ऐकलं? आम्ही आता काही बोलायला लागलो. अरे तुमच्या समोर हा माणूस शब्द फिरू राहिला. आम्हाला मोहितराव बोडके पाटलांना फ्रॉड म्हणतोय हा माणूस. अरे स्वतःच फ्रॉड आहे. आता तरी डोळे उघडा, बघा या माणसाकडे. इथं हा माणूस मा फ्रॉड करून राहिला. ते लक्षात येत नाही का तुमच्या? ज्या माणसाला गावात शाळाच नको होती त्याला शाळेत एवढा इंटरेस्ट कस काय निर्माण झालाय? झाली ना उपरती आम्हाला. आता झाली विठुरायाच्या दर्शनानं उपरती झाली आम्हाला. ए बाकीचं बोल नका, ती डील पूर्ण करा दी आमची. ए चुप. कोणती डील? कसली डील? निघ बाहेर. ए दिलेला शब्द फिरवू नको, धोकेबाज. ए शिस्तीत आ. धोकेबाज कुणाला बोलतो? कोणाला काय कोणाला? याला बोलतोय. हे बघ, तोंड सांभाळून बोलायचा. ए आवाज खाली कर. अजिबात बोलायचं नाही. शांत हो. हो बोलणार मी. मला काय सांगते तुम्ही? यांना सांगा शब्द फिरवतायत ते. हे बघ, मंदिरातून असा आवाज चढवायचा नाही. शांत बस. चुप चुप. नीट बोलायचा. शांत व्हा. उगाच वाटेल ते आरोप करू नका मोहितराव. गोपाळ परस्पराशी डील करणं शक्य नाही. गोपाळच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही तुमचा अजेंडा पुढे रेटू नका. व्यंकट महाराज, मोहितराव बोडके पाटील कधीच खोटं बोलत नाही ना. खोटं बोलायची सवय तुमच्या खानदानाला आहे. म्हणजे तुम्ही कीर्तनातून पैसे कमवणार, मंदिरातून पैसे कमवणार आणि आता शाळेतून पण पैसे कमवणार. अहो, तुमच्या या खानदानाचा खोटेपणाचा मुखवटा काढा आणि तुमची खरी तोंड दिसू द्या लोकाला. मोहित, काकांना खोटं ठरवतोस? काकांना खोटं ठरवतोस तू? एवढी हिंमत तुझी? मागे हो. शांत हो. तो मुद्दाम करतोय हे. बघा पब्लिक, बघा. हा हाय तुमचा सरपंच. याला सरपंच नाही, गुंड म्हणतात. गुंड आमच्या अंगावर येतो, एका सन्माननीय माणसाला मारतो. ए फक्त मारणार नाही मी तुला, तुझा जीव घेणार आहे आता मी. हा घ्या, जीव घेऊन टाका. ही यांची भाषा. हे सरपंच आहे आपले, ही सरपंचाची भाषा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव,
असल्या धमक्यांना मोहितराव बोडके पाटील घाबरत नसतो. आणि अजून एक, शाळेमध्ये आम्ही पार्टनरशिप मिळून राहणार म्हणजे राहणार. चल रे. अधोक्षज, अरे काय केलंस तू हे? का बोललास असं वेड वाकडं? अरे त्याला हेच हवं होतं, हाच प्लॅन होता त्याचा. एका मूर्खपणाला 10 मूर्खपणा करून उत्तर द्यायचं नसतं बाळा कधी. खूप दिवसापासून बघतोय व्यंकू काका. एक वेळ त्याने मला बोललेलं मी सहन करेल, पण तुला बोललेलं मी सहन करणार नाही. अधोक्षज, अधोक्षज 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 अधोक्षज. गोपाळ, चहा नकोय मला. असं काय करतोयस? मी प्रेमाने आणलाय, घे ना. अगं पण मी मागितलंय का? स्पेशली बनवलाय तुझ्यासाठी. आलं, तुळशीची पानं, वेलची असं सगळं मस्त घातलंय. खूप टेस्टी आहे, घे ना. नको मला. मला आवेळी चहाचा त्रास होतो श्रीकला. तुला नंतर ऍसिडिटीची गोळी देते मग. कशाला टेन्शन घेतोयस? मी इतक्या प्रेमाने बनवलाय, अपमान नको करूस ना. अगं काय काय फालतूपणा लावलाय? मी एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला? नकोय मला चहा. मी केलेला चहा फेकण्याची तुझी हिम्मत कशी झाली रे? काय म्हणलीस तू? हिम्मत? गोपा दादा, गोपा दादा, आलो. किती आका मारतो रे? काय झालं? कुठं आग लागली? तू मोहितरावला काय कमिट केलंयस? ए अधोक्षज, तू आता सरपंच झालायस. त्यामुळे जुन्या पुराण्या गोष्टी उकरून काढून तू आता काय मिळवणार आहेस ते मला माहित नाही. झालं गेलं. त्याच्याबद्दल बोलतच नाहीये. मग तो नालायक मोहित मला असं म्हणतोय की तू त्याला शाळेच्या कमिटी मेंबरशिप मध्ये घेण्याचं कबूल केलंय आणि शाळेची 50% पार्टनरशिप देईन असं कमिट केलंय. हे मोहित म्हणाला तुला? हो. हो. गोपा दादा, तू त्या दिवशी संभाला बोलायला आला आणि त्यांनी ती जागा रिकामी केली, आठव जरा. हे बघ ए, त्या दिवशी काय झालं ना ते मला आत्ता अजिबात आठवत नाही. पण जर मी मोहितशी बोलल्यामुळे तुमच्या शाळेच्या जागेवरचं अतिक्रमण हटलं असेल तर त्याकरता तू माझे आभार मानायला पाहिजेत ना. जाब कसला विचारतो रे? मला फक्त एवढं सांग की तू त्याच्यासोबत पार्टनरशिप केली की नाही? ए हॅलो, मी काय करायचं आणि काय नाही हे मला कोणीच सांगू शकत नाही, कळलं ना? गोपाळ, प्लीज काम डाऊन. ए तू चुप. यांची शाळा, यांच्या भानगडी आहे, मला कशाला बोलतायत मग? हो पण प्लीज ओरडू नकोस, शांततेत बोल ना, नाहीतर गप्प बस. हे तू त्यांना सांग ना मग, मला नाही. गोपा दादा, ती शाळा इंदूची आहे.
तिने याच्यासाठी खूप मेहनत केली, आम्ही सगळ्यांनी याच्यासाठी खूप मेहनत केली आणि हे तुला चांगलंच माहिती. आता तू याच्यात तिसऱ्या कोणाला घुसवायचं हे. इंद्रायणीचा मोठेपणा तू मला सांगू नको रे. शाळेकरता एवढं काम करतीये का? नाव पाहिजे, मोठेपणा पाहिजे. सगळीकडे उदो उदो झालेला पाहिजे म्हणूनच ना. गोपाळ दादा, तू इंदू बद्दल खूप चुकीचा विचार करतोयस. हा, तू इंदू बद्दल खूप चुकीचा विचार करतोयस हा? अरे या इंद्रायणीनं शाळेसमोर अख्ख्या जगात दुसऱ्या कुणाची काहीच किंमत ठेवली नाही आणि हे माझ्या इतकं चांगलं दुसऱ्या कुणालाच माहिती नाही. त्यामुळे माझ्या दृष्टीनं मी अगदी बरोबर विचार करतोय. इंद्रायणीचं कौतुक सांगतोय मला. गोपाळ बास. तोंडाला येईल ते बोलतोयस तू आता. घ्या. इंद्रायणीस बोले व्यंकू महाराजास लागे. जरा तिला काय बोललं की आले तिचा झेंडा नाचवत पुढे. स्वतःच्या मुलाचं सोडून सगळ्या जगाचं कौतुक करणारा बाप मलाच का भेटलाय काय माहिती. गोपाळ, मावशी तू त्यांना सांग ना मग. ते बघ सतत तिचीच बाजू घेत आहेत. या इंद्रायणी इतकी स्वार्थी मुलगी अख्ख्या जगात दुसरी कोणी असू शकत नाही. गोपाळ दादा, फार बोलतोयस तू. काय करणार रे तू? मोठ्या भावावर हात उचलणार? इतकं वेडं केलं या इंद्रायणीनं तुला. शांत व्हा ना तुम्ही. अगं हा बघ ना कसा बोलतोय माझ्याशी. हो पण तू पण शांततेत बोलत नाहीयेस. तू एक वेळ मला बोललेलं मी सहन करेल, पण तुला बोललेलं मी सहन करणार नाही. तू चल इथून, चल चल बरं. बघे तुलाच घेऊन चालली ती. जा. गोपाळ दादा, ए. फार बोलतोयस हा? चल फार बोलतोयस तू. आदर्श, चल प्लीज प्लीज चल चल चल. दिग्रसकरांच्या घरात व्यंकट भाऊजी भावंडांचं प्रेम दार्जिनच नाही. सतत आपले उराशिरी हे वेदावे. भाऊ भाऊ एकमेकांना खाऊ पक्के वैरी झालेत. अरे धुऱ्या बंधाऱ्यावरच्या भांडणांवरचं भांडण झालंय रे यांचं. तुला सांगते विठुराया, आज जे झालंय ना अजिबात चांगलं झालेलं नाही. बघतोस ना तू. अरे व्यंकू महाराज आणि अंतकाका मध्ये मतभेद होते की, पण त्यांच्यामध्ये प्रेम होता, आदर होता, मला दिसायचा. ते असे कधीच भांडले नसते बघ. या घराची परंपराच नाही अरे विठुराया ही. अगदी बरोबर बोललीस. आज दिग्रसकरांच्या घरात जे झालं ते काही चांगलं नाही झालं. हे असं घरामध्ये होताच कामा नये. पण जे झालं ते कुणामुळे झालं हे लक्षात आलंय ना तुझ्या? कुणामुळे झालं मोठ्या बाई? तुझ्यामुळे. तू दिग्रसकरांच्या घरात आली आणि घराचे ग्रहच फिरले.
तू लहान होतीस तेव्हा तुला मी शिव्या श्राप द्यायचे, ते व्यंकट भाऊजींना आवडायचं नाही. पण आता त्यांच्या सुद्धा लक्षात आलं असेल या सगळ्याच्या मुळाशी तू आहेस. तुलाच इस्कोट करायचा या घराचा. अहो मोठ्या बाई, अहो मी या घरच्या वाईटाचा विचार कधीच करू शकत नाही. गबगा. तुझी शाळेची हौस किती मागात पडली ते लक्षात येतं ना तुझ्या. त्याच्याचमुळे घरामध्ये भांडणं झाली ना. मोठ्या बाई, ही शाळा गावच्या पोरांचं भविष्य आहे. हो, पण ही शाळा घराच्या वर्तमानासाठी जहर आहे जहर. कुणाशी बोलतेय मी? तू घरची सून नाहीस, दगड आहेस. मोठ्या बाई, मला तुम्ही बोल लावा किंवा दगड म्हणा, पण आज घरात जे झालंय ना त्यासाठी सूनच जबाबदार आहे, पण ती मी नाही. मग कोण आहे? जिची तळी तुम्ही कायम उचलून धरता, नको नको तितकं पाठीशी घालता ना, ती श्रीकला. इंदू 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 इंदू, तू आता कुठे निघालीस? अगं महिला समितीची मीटिंग आहे ना, तुला सांगितलं होतं. काय झालं? आणि तिथून डायरेक्ट शाळेत. काय झालं? एवढी पॅनिक काय? इंदू, शकू काकूला काहीतरी होत आहे, तिला खूप खोकला आलाय, काहीतरी होते. तू चल ना माझ्यासोबत, तू चल माझ्यासोबत. श्रीकला, काकींची तब्येत इतकी कशी काय बिघडली अचानक? मला काय माहिती ताई. अहो मी डॉक्टरची बायको आहे, डॉक्टर नाही. मला माहिती आहे तूच. मी नाही केलंय काही. बघा ना, आईंची तब्येत बघा किती बिघडली आहे. मी दिवस रात्र मेहनत घेते, दिवस रात्र काळजी घेते त्यांची. काय हवंय काय नकोय ते पाहतीये. मगाशी सुद्धा ना तुम्ही नव्हतात ना इथे, तर आईंना खूप खोकला लागला हो. मी पटकन जाऊन गरम पाणी आणलं त्यांच्यासाठी, तेव्हा कुठे जरा बरं वाटलं. पण बघा ना, खोकलाच थांबत नाही हो आईंचा. मला इतकं टेन्शन आलं ना, मी ना पटकन गोपाळला बोलवून येते. आलेच. थांब नारायणीताई, गोपाळला घेऊन ये. अहो मी चाललेच आहे ना. गब्बस म्हणलं ना तुला. तुला सांगितलं मी नाही ना? बरं मी गप्प बसते, पण हळू बोला, आई झोपल्या आहेत. नारायणीताई, गोपाळला घेऊन ये. इंदू, अगं तिच्यावर चिडचिड करून शकू काकूला बरं वाटणार आहे का? का उगीच तिला बोलतेस? गोपाळने इथं असणं जास्त गरजेचं आहे. हिच्यावर मी का ओरडते याची चर्चा आपण नंतरही करू शकतो ताई. काकी, आई,
मी दिलेली सगळी औषधं मावशी वेळेवर घेत होती ना? हो, मी स्वतः आईंना औषधं देत होते, अगदी वेळेवर घेत होत्या त्या. अचानक एवढा खोकला कसा काय झाला तिला? कारण काकीची औषधं अचानक काय झालं इंद्रायणी ताई? नाही, तुम्ही औषधांबद्दल काहीतरी बोलत होतात ना आत्ता, मध्येच का थांबलात? औषधं वेगळी आहेत. गोपाळ, मध्यंतरी तू काकींची औषधं बदलली होतीस ना? मी कशाला औषधं बदले? ही तीच औषध आहे जी मी तिला दिली होती. आत्ता ही औषधं इथं दिसत आहेत, पण मध्ये मी बघितले तेव्हा वेगळेच होते. या श्रीकलानं औषधं बदलली. मी मध्ये पाहिली तेव्हा वेगळी होती आणि आता वेगळीच आहेत. श्रीकला 2 पावलं पुढची आहे. हिने औषधं बदलली आणि आता पुन्हा आधीचीच इकडे आणून ठेवलीत. गोपाळ, मध्यंतरी तू काकींची औषधं बदलली होतीस ना? ही तीच औषध आहे जी मी तिला दिली होती. आत्ता ही औषधं इथं दिसत आहेत, पण मध्ये मी बघितले तेव्हा वेगळेच होते. या श्रीकलानं औषधं बदलली. काय? अहो इंद्रायणी ताई, मी काय डॉक्टर आहे का औषधं बदलायला? मगाशी पण तुम्ही तेच म्हणालात. मी का करेन असं? मला माहितीये की मी खूपच काळजी घेते आईंची, पण औषधांबद्दल मला नाही कळत खरंच. गोपाळ, तुला आठवते मी तुला विचारलं होतं की तू काकींची औषधं बदललीस का म्हणून? कधी? इंद्रायणी असं काही बोलणंच झालेलं नाही आपल्यामध्ये. मला मान्य आहे तू खोटं बोलत नाहीस, पण मग आता काय तुला भ्रम वगैरे होत आहेत का? गोपाळ, अरे आज काय करतो? आपलं बोलणं झालंय आणि आपलं बोलणं सुरू असताना तिथे श्रीकला पण आली होती. कधी? आणि इंद्रायणी तुझं काय चाललंय अगं हे? एकीकडे तू श्रीकलाला साक्षीदार ठरवतेस आणि दुसरीकडे औषधं बदलल्याचा आरोप पण करतेस तिच्यावर. तुला कळतंय ना तू काय बोलतेस ते? अगं शकू काकूची तब्येत सोडून तुझं भलतच काय सुरू आहे इंदू? अगं ताई, मी पास एक शब्दही बोलू नकोस. आता ना अति होतंय तुझं. तेच म्हणते मी, अति होतंय, पण या श्रीकलेचं. तसं दिसत तर नाहीये इंद्रायणी. ही सगळी तीच औषध आहे जी मी मावशीला दिली होती. गोपाळ, आपलं बोलणं. हे बघ हे थांबा, जरा शांत राहा आता. वेळ काळ काय आहे, परिस्थिती काय आहे? अरे आत्ता डोळा लागलाय तिचा. जरा झोपू द्यात. वाद नका घालू आता. मला असं वाटतंय तुम्ही बाहेर जात सगळे. चल श्रीकला. इंदू,
तू आणि तुझ्या नवऱ्याने काय ठरवलंय ना हे एकदा मला सांगाच. अशी काय बोलतेस ताई तू? का बोलतेस म्हणजे तुम्ही दोघांनी काही पर्याय ठेवलाय का म्हणून बोलावं लागतंय मला. आणि आणि का बोलू नाही ग? काय ठरवलं काय तुम्ही दोघांनी? हा, सतत घरात क्लेश कलह करत राहायचा एवढंच ठरवलंय का? तो आधू सतत त्या गोपाळवरती आरोप करत असतो आणि तू सतत त्या श्रीकलेला घालून पाडून बोलतेस, नाही तर तिच्यावर आळ घेत असतेस का? काय वाईट केलंय ग त्या दोघांनी तुमचं? का असे वागता? आपण सगळे एकत्र राहतो, या घराचा आनंद बघवत नाहीये तुम्हाला? अय्यक, काय बोलतेस तू हे? काय बोलतेस म्हणजे? सांगितलं ना, बोलावं लागतंय. इंदू, तू अशी नव्हतीस ग. ती बदललीस तू. अगं त्या काकूची काय अवस्था आहे आणि तू कशी वागत होतीस तिथे? वेळ काळ काही असतो की नाही? त्या श्रीकलेचं आम्ही कौतुक करतो, याचा त्रास होतो ना तुला? जळतेस तू तिच्यावर. एक शब्द बोलू नकोस माझ्याशी. अशीच वागत राहिलीस ना, माझ्या मनात कायमची उतरशील. इंदू, हे बघ, तू रडू नकोस ना. रडून काय होणार आहे का? मग काय करायचं? काय करायचं? माझ्या समोर ती शकुंतला काकीच्या जीवावर उठलीये. त्यांच्या गोळ्या पण बदलल्यात आणि मी गोपाळला सांगितलं होतं. हे बघ, मला कळतंय हे सगळं, पण त्याला नाही कळत आहे ना. त्यात नारायणीताई पण खूप तोडून बोलली रे. सहन नाही झालं मला. माझी माणसं आहेत ती, कायम माझ्या पाठीशी असायची आणि आता तीच. अगं इंदू, तू रडू नको ना. हे बघ, तू डोळे पुस बरं. हे बघ, तूच म्हणतीस की नाही, रडायचं नाही, लढायचं. आणि त्या श्रीकलाकडून कायम हरायचं. हे बघ, जोपर्यंत आपण जिंकत नाहीत ना, तोपर्यंत लढाई संपत नसते. आपण त्यात श्रीकलाची कुंडली बाहेर काढू ना. ती कुठं जाते, काय करते, कुणाला भेटते, हे सगळं आपण बाहेर काढू. मी तिची माहिती काढल्याशिवाय ना शांत बसणारच नाही बघ. इंदू, अगं तू मोकात चालत आलाय बघ. काय? अगं ती बघ श्रीकला, कुठेतरी जातीये ती. हात सोडत नसते. थांब तू, येते मी. येते मी का इकडे? हॅलो. आज तू तिच्या मागावर जायचं नाहीस. अरे मग सोडायचं का तिला? सोडायचं म्हणलोय का मी? थांब ना, मी सांगतो काय करायचंय ते. ए म्हणे, काय रे? इकडे ना. मी खेळते ना. अगं इंदू ताई बोलवती. इंदू, हात कर म्हणला. मनी, इकडे. बर. काय करते ताई? हे बघ म्हणे, आता तू श्रीकला काकूंना जाताना पाहिलंस ना? हो. हा, तर मग आता तू तिच्या मागे जायचं. का? अगं का म्हणजे काय, तू जायचंस. हे बघ, तू तिच्या मागे जा. मी तुला चॉकलेट देतो बघ. मोठं?
बरं मोठं चॉकलेट. पण 2. बरं बाई मी तुला 2 चॉकलेट देतो. हा, आणि बघ जायचं आणि ती कुठे जाती ते तू येऊन मला सांगायचंस. डन. हा मनी बाळा जरा सांभाळू ना, आणि काकूपासून जरा लांबच राहशील ना. जा. इंदू, आज आपल्याला 100% कळेल की ती श्रीकला जातीये कुठं. आई ग, आई डोकं का दुखतं एवढं. नेहमीच झालंय, अचानक डोकं दुखायला लागतं, मग ठणकत राहतं, थांबतच नाही. बापरे, आई 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 आई, हा आता नाही सहन होते. वास वास हा भिंतीवरती डोकं का आपटून घेतोय? याला काय खरंच वेळ बीड लागलं की काय? असं का वागतोय? इंदुताई हेच घर आहे ते. मने, तू खरंच इथेच जाताना पाहिलं ना? हो 100% इथेच गेली ती. व्हेरी गुड. मने, तुझे चॉकलेट. थँक्यू. आता पटकन जा घरी, सांभाळून जा. पप्यात चल, आज काय ते खरं खोटं होऊनच जाऊ दे. या श्रीकलाचा पडदा फाश करतेच बघाच. इंदू अगं कसलं घर आहे? या पंचमी पर नाही मार सकता. मला पण दिसतंय ते. बघ बरं दार उघडतंय का? हा बघतो. इंदू अगं दरवाजा जाम आहे आणि काहीच कळत नाही मध्ये काय चाललंय.
खिडकी बघ. खिडकी पण नाही उघडत आहे. इकडे काय नाही, मी तिकडे बघून येतो. बघ. इंदू इकडे लवकर. अगं ये ना इकडे. ते बघ. अगं इंदू कसला तरी धूर येतोय बघ तिथून. आपण वाकून बघायचं का तिथं? हार पण वर जायचं कसं? हा एक काम करू, मी असा इथे घोडा होतो, तू माझ्यावरती चढ. ते बघ तिथे एक खाच आहे, पाय दे आणि मग तिथं वाकून बघ. एक नंबर. हात तुटलेला आहे तुझा. व त्याचं नव्हतं झालं तर? आणि जणू काय तुझ्या पाठीवर उभा राहून मी तिथपर्यंत पोहोचणार आहे. काहीतरी वेगळी आयडिया काढली पाहिजे पप्या. इंदे अगं सोय झाली. हाय माय पप्या एक नंबर. घे वर थोडं. बस हा चढ, तुम्ही धरतो खालून जा. दमन या. इंदे काय झालं? इस्कोट. काय झालं? आहे का ती श्रीकला हात? हे इंदू म्हणजे एकटीच आहे का कोणी आहे सोबत तिच्या? अगं इंदू सांग ना काय चाललंय आत? फक्त श्रीकला नाहीये, एक म्हातारी आहे तिच्यासोबत आणि कसली तरी तंत्र साधना सुरू आहे. तंत्र साधना? हिंदू तंत्र साधना? अगं ती श्रीकला म्हणजे भ्यायचंच काम आहे. आपण जाऊ इथून चल. द्यायचं नाही. आपल्याला तिला रंगे हात पकडायचंय ना. मग एक काम करू ना, आपण ना तिचे फोटो व्हिडिओ काढू. नाही ना, ती बाई अशी पाठ करून बसली आणि समोर श्रीकला आहे आणि सगळा असा धूर आहे, दिसत नाही काय. परत आपण फोटो काढणार, काय दिसणार नाही, माझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. मग आता काय करायचं? आता घरच्यांनाच डायरेक्ट इथं आणायचं. बरं चल, मग आपण घरच्यांना घेऊन येऊ. नाही नाही नाही, तू इथंच थांब, लक्ष ठेव. मी येतेच. आणि शिडीला पो. आलं घातलंय चहामध्ये, जर पिऊन घे गरम. अहो काय गरज होती? कशाला त्रास घेतला तू उगाच? ही गरज आहे. खोकला अजून बरा झालेला नाहीये. पी.
पोरांमधली भांडणं मिटली की नाही? या पलीकडे त्यांच्यातले मतभेद संपायला काही तयार नाहीत बघ. काय सांगायचं शकू आता? घरातली मोठी माणसं म्हणून आपण त्यांना समजुतीच्या 4 गोष्टी सांगायच्या, पटल्या तर ठीक आहे, पण या 2 भावांमधली भांडणं संपायचं नावच घेत नाही. समजून सांगण्याचं काम आपलं आहे, ते आपण करायचं, ऐकायचं की नाही हा प्रश्न आता त्या दोघांचा आहे. कसं आहे शकू, आपल्या घरामधला कलह संपत नाही बघ. चालायचंच. तू तुझ्या तब्येतीची काळजी घे. आणि इंदू? इंदू, त्या पोरीची आता मला काळजी वाटायला लागली. ती असं का करते कुणास ठाऊक. श्रीकलाविषयी तिच्या डोक्यामध्ये एवढे गैरसमज काय आहेत याचं उत्तर मला कधीच मिळालेलं नाही. मलाही मिळालेलं नाही. काही कळतच नाही हो या मुलीचं मला अलीकडे. विचित्र वागते. अशी कधीही नव्हती हो आपली इंदू. व्यंकू महाराज, व्यंकू महाराज, चला माझ्यासोबत चला प्लीज. अगं हो, पण काय झालं आणि कुठं जायचंय? आता कोणतेच प्रश्न विचारू नका, फक्त माझ्यासोबत चला प्लीज. इंदू ऐक, अगं आम्हाला दोघांना जरा तुझ्याशी बोलायचंय. काकी, आपण नंतर बोलूयात ना. मला आता व्यंकू महाराजांना एका जागी नेणं खूप गरजेचं आहे. प्लीज तुम्ही सांगा ना, एवढा हट्ट पुरवा ना माझा प्लीज. अहो जाऊन या. चला. काय झालं असेल? इंदू इतक्या घाईनं यांना कुठं घेऊन गेलीये? अधोक्षज महाराज, काय कुठे निघाला तेवढं घाई घाईत? अगं दुकानावर चाललोय, तर डीलर आला ना, त्याच्यासोबत डील करायची. बरं, पण वेळेत या, जेवायला वेळेत घरी ये. ते सगळं नंतर. आधी तुम्ही दोघं माझ्यासोबत चला. तुम्ही? हो, तुम्ही दोघं सुद्धा. महाराज आहेतच, तुम्ही चला. अगं हो, पण नेमकं जायचंय कुठं? महाराज प्लीज ते विचारू नका, फक्त माझ्यासोबत चला. राया, बाळा तू घरीच थांब. गोपाळ, अगदी वेळेवर आलास. तू पण आमच्या बरोबर आलास तर फार बरं होईल बघ. जायचंय कुठे पण? ते नकोस विचार. तुम्ही चला आणि तुमच्या डोळ्यांनाच बघा. माझ्यावर विश्वास ठेवा आणि प्लीज चला. अगं काय इंदू, कुठे आणलंस तू हे? हो ना, काय टाइमपास लावलाय? माझी कामं सोडून कशाला आलोय मी इकडे? पप्प्या, आत आहे ना ती? हो आताच आहे. अरे कोण आहे आत? महाराज. ह्या घरात श्रीकला आहे. काय? पुन्हा श्रीकला? इंदू का मागे लागलीस तिच्या? हो ना इंद्रायणी, अगं ती का असेल या घरामध्ये? ते मला माहित नाही, पण या घरात ती नक्की आहे. आणि तिची कसली तरी तंत्र साधना सुरू आहे. आर यू गोइंग मॅड इंदू? तंत्र साधना म्हणजे बायकोवर असे आरोप करताना लाज नाही वाटत तुला? लाज मला नाही, तिला वाटली पाहिजे. गोपाळ, इंदू, अहो महाराज प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. अहो मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. आतमध्ये एक बाई पण आहे तिच्या सोबत. आणि तीच बाई वाटते मला जिने शकुंतला काकींच्या बांगड्या त्या दादासाहेबांना विकल्या होत्या. शट अप इंद्रायणी, तू आता माझ्या बायकोवर चोरीचा आरोप करतेस. यू आर क्रॉसिंग द लिमिट नाव. आरोप नाही लावत आहे, पुराव्यानिशी सिद्ध पण करणार आहे. आपल्या घरात ज्या उलट सुलट घटना घडतायत ना, त्या सगळ्या त्या श्रीकलामुळे. आणि तिने हे माझ्या समोर कबूल केले. महाराज
तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेते ती पोरगी. इंदू, तू हे सगळं जबाबदारीने बोलतेस? विठुराया शपथ, पोरगी खोटी आहे महाराज, नाटक करती. आमचा नाही विश्वास यावर. नाही विश्वास बसत ना, तुम्हीच आज जाऊन बघा, म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊनच जाईल. इंद्रायणी, माझ्या मनात कसलेच प्रश्न, कुठल्याच शंका नाहीयेत, त्यामुळे मी आत येणार नाही, मला काम आहे. गोपाळ, एकदा आज जाऊन बघ, तुला सगळं कळेल. इंद्रायणी, तू आता आती करतेस. पा थांब. इंद्रायणी आपल्याला जे काही सांगते त्या गोष्टीची शहानिशा आज एकदाच काय ती करून टाकू आपण. आपण सगळेजण आता इथे आहोत. खऱ्या खोट्याचा सोक्ष मोक्ष जो काही लागायचा आहे तो एकदा लागू देत. देवराया, पण अभ्यास करतोय तू? कर कर, चांगला अभ्यास कर, आणि चांगली नोकरी मिळव मोठा झाल्यावर. तू नोकरी नाही केली तर मग विंजय सरकारना म्हातारपणी कोण पोचणार? कर कर, अभ्यास कर. जावई बापू, कुठं निघाला? अहो सासूबाई, तुम्हाला काय सांगू, 4चा उपवास आहे ना, विंजय सरकारांना काही सहनच होत नाही. हा, म्हणून आम्ही जरा स्वयंपाकघरात चाललो होतो, अल्पोपहारासाठी काय मिळतंय का बघायला. बाकीचे कुठे? बाकी तसं नाही, काय आहे, आम्हाला आदरार्थी बहुवचन वापरलं आम्ही. आवताच नाही हो, घरातले बाकीचे कुठं आहेत? बाकीचे माहित नाही हो. नाही म्हणजे काय झालं, स्वयंपाकघरात जात होतो ना तेव्हा आम्हाला हा प्रश्न पडला होता. मग म्हणून पुन्हा एकदा चेक करून घेतलं, पण आम्हाला नाही माहित सासूबाई. पण तुम्हाला तर सगळ्यांचं सगळं माहिती असतं. हा, माहित असतं, पण काय होतं ना सासूबाई, कधी कधी आम्हाला ना आता आतमध्ये फुकटचं चरायला जाण्याच्या आधी सगळेजण कुठे आहेत ते मला सांगा. पाहून या, जा. ठीक आहे. आजी, डॅडी साहेबांना कुठेही पाठवायची गरज नाहीये. ज्युनियर विंजय सरकारांना सगळ्यांचं सगळं माहिती. अरे मग आधी का नाही सांगितलं? पिताश्रींची चंपी होण्याची वाट बघत होतास का? अहो बाबा, अभ्यासात कॉन्सन्ट्रेट झालं होतं. ते काय, नोकरी मिळून पोसायचं आहे ना तुम्हाला. अरे तू तर तुला देवराया, मला सांग, कुठं गेले समदे? इंदू मामी सगळ्यांना घेऊन गेलीये. कुठं? श्रीकला मामींचं गुपित दाखवायला. गुपित? अधिभूत ते कैसे, येथ अधिदैव कवडासे, ते उघड मी परियेसे, ऐसे बोला. श्रीकला, बघितलं का महाराज इथं ती? तुम्ही सगळे इकडे काय करताय? एक मिनिट, काय झालंय? बाबा, आईंची तब्येत तर बरी आहे ना? अगं श्रीकला, काळजी करू नको. शकुंतला बरी आहे, तिला काही नाही झाले. हा, काय ग इंदू,
हे दाखवायला आणलंस का आम्हाला इथे? म्हणजे काय दाखवायचं होतं तुम्हाला ताई? तुम्ही सगळ्यांना इकडे घेऊन आलात का? इंदू काय तू काहीतरी पुराव्यानिशी सिद्ध करणार होतीस. बोल आता, काहीतरी बोल. इंदू अगं काहीतरी विचारतोय ना तुला, त्याचं उत्तर तरी दे. मी सांगतो. श्रीकला इथे कुणाची तरी सेवा करते. हो, तिने मला ज्ञानेश्वरी वाचन दाखवली. नाही नाही काय नाही इंदू. अर्जुनची सेवा करणं पाप आहे का? इंदू काय दाखवणार होतीस आम्हाला सगळ्यांना? बोल. नाही महाराज, या श्रीकलाने इथे श्रीकलाने काहीतरी चालाकी केली. हे जे सगळं समोर दिसतंय ना, हे सगळं खरं नाहीये. तिचं यामागे काहीतरी कट कारस्थान आहे. बरोबर ना? बरोबरच आहे. या श्रीकलेचा ना कट आहे हा. मी सांगते ना महाराज, हे बाबा नव्हते. बाबा तुम्ही नव्हतात नाही तर या पोरीने आणलं ना तुम्हाला इथं. ताई ताई प्लीज शांत व्हा. अहो आजारी माणूस आहे. तू चुप गा. ती बाई कुठे आहे? ती बाईला पोलीस होम चालू होत आहे तर मी म्हणते मग काय बाष्प झालं का आता त्याचं? कवडून गेलं कापरासारखं वाऱ्याबरोबर. महाराज खरंच ते होम होत. इंदू काय बोलतीयस तू? कळतंय का? हिने लपून ठेवलं. मी शोधते ना, कुठतरी लपवलंय त्या बाईला आणि मी बघून आले. थांब. हे श्रीकला कुठे लपवलं सगळं? ती बाई कुठे आहे सांग मला. एक मिनिट, कुठे आहे ती बाई? तुम्ही प्लीज हळू बोला ना. आजोबा आजारी आहेत ना. चुप. एक शब्द बोलायचा नाही. हा फक्त सांग ती बाईकडे तुझी सगळी नाटकं कळतात मला. कुठे सांग. नाटक तू करतेस इंद्रायणी. तू खोटी पडलीस आणि तुझ्या नाटकावर पडदा टाकण्याची वेळ आली आहे आता. ताई ताई मी खरं सांगतेय. आजोबा ना एकटे असतात इथे आणि म्हणून ना मी आले होते. ते आजारी होते ना म्हणून त्यांची सेवा करायला आले. ते म्हणाले की अगं मला ज्ञानेश्वरीचे 4 श्लोक वाचून दाखवशील का? म्हणून मी ज्ञानेश्वरी वाचत बसले होते. आजोबा आजोबा मी खरं बोलते ना. मी खरंच असंच केलं ना. हो, मला तुने ज्ञानेश्वरी वाचून दाखवली. बाबा मी खरंच काय करू मी? शांत हो बाळा, शांत हो. बघितलंस का इंदू? आता तरी बघ, तू चुकीचा विचार करतेस तिच्याविषयी. डोळे उघडून बघ. त्या दिवशी तुझ्या नवऱ्यानं माझ्यावर घाणेरडे आरोप केले आणि आज तू पण नाही. त्यांना काही वाटलं ना तर ते ज्यांना पाठीशी घालतात ना त्यांचे कान पकडून त्यांना जाब विचारतील. काय व्यंकू महाराज,
विचाराल ना जाब? गोपाळ, हे बघ, तू बाबांविषयी असं काही बोलू नकोस. आणि इंद्राणी ताईंचा गैरसमज झाला असेल, आपण तर माफ. पाहिलंच का इंद्रायणी, श्रीकलाचं मन किती मोठं आहे ते पाहिलंच का? आणि तू तिला शी. अगं आता तरी जरा लाज वाटू दे. चल श्रीकला. तुझी इंदू मामी आहे ना, श्रीकला मामीचं कोणतं गुपित फोडणार होती रे? अगं फोडणार नव्हती, दाखवणार होती. आता ते जे दाखवणारं गुपित आहे ते गुलदस्त्यात ठेवल्यानंतर कधीतरी फुटणारच ना. अगं ज्युनियर विंजे सरकार कोणत्याही गुलदस्त्याबद्दल बोलत नव्हते आजी. ए बाबा, जर का तू मला सांगितलंस ना तर मी तुला हे लॉलीपॉप देईन. हे बघ, जेवढी इन्फॉर्मेशन माझ्याजवळ होती ती मी तुला दिली. आता पुढच्या इन्फॉर्मेशनची आयडिया ज्युनियर विंजे सरकारांकडे नाहीये. चल निघ. माहित नाही म्हणे. मोठा बाई, काय रे? तू गोपाळ मामाच्या रूम बाहेर काय करतेस? तू काय माझा सासरा आहेस मला विचारायला? अगं जनरल नॉलेज साठी विचारलं. इथं कशाला आला? अगं तू लॉलीपॉप दिलंच नाही. घे आणि जाय तू. पण काहीतरी गौड बंगाल नक्कीच आहे. ही श्रीकला काही साधी मुलगी नाही. मला म्हणाली मला मारावं लागेल, तेव्हा माझ्या लक्षात नाही आलं नीट या श्रीकलाच्या नाना कलांकडे नीट लक्ष दिलं पाहिजे. कोणी नाहीये तोवर पाहून घेते. सगळंच तर जिथल्या तिथं आहे. काय असेल या बाटलीत? वेगळीच दिसते. तुम्हा दोघांना नक्की पाहिजे तरी काय रे अधोक्षज? सांग ना. त्या दिवशी तू माझ्यावर कसलेही बेछूट आरोप लावलेस पण मी शांत राहिलो. पण आज तुझ्या बायकोनं जे केलंय ना
ते सहन करण्याच्या क्षमतेच्या पलीकडचं आहे अरे. ती सतत श्रीकलावर आरोप करत सुटली. तिला श्रीकला या घरात आलेली सहन होत नाहीये, कळतंय का तुला? तुम्ही दोघं आम्हाला एकदा फुल अँड फायनल काय ते सांगून टाका. आम्ही दोघं या घरामध्ये राहू की नको? आम्ही या घरातून निघून जावं अशी तुमची इच्छा आहे का? पाटील ते बोलू नकोस गोपाळ दादा. अरे वाटेल ते ती बोललीये. अरे मग त्यासाठी मी तुमच्या दोघांची माफी मागतो. खरोखर मी माफी मागतो तरी तिचीच बाजू घेतो. तुला माफी मागायची काही गरज नाही अधोक्षज. पाहिलंस, लाज तरी वाटते का बघ तिला. गोपाळ, का लाज वाटून घ्यायची रे? मी खरं तेच बोलते. मी बालपणीची मैत्रीण आहे रे तुझी. तुला माहित आहे मी कधीच खोटं बोलत नाही. गोपाळ रे, विश्वास ठेव ना माझ्यावर. विश्वास आणि तुझ्यावर शक्य तरी आहे का? आपल्या दोघांच्या वाटा केव्हाच वेगळ्या झाल्यात इंद्रायणी, ते तुझ्यामुळे. आणि आता तेच सलतय तुला. तुला माझं लग्न झालेलं बघवत नाही. म्हणून तू श्रीकलावर असले घाणेरडे आरोप करत सुटलीस. गोपाळ, मर्यादा सोडून बोलू नकोस. इंद्रायणीनं तिची मर्यादा सोडली आहे, दिसत नाही का व्यंकू महाराज तुम्हाला? तिच्यावरच्या आंधळ्या विश्वासाची पट्टी काढा आता तरी डोळ्यावरून. गोपाळ, गोपाळ प्लीज, बाबांची या भाषेत बोललेलं मला नाही चालणार. आणि ठीक आहे, इंद्रायणी ताईंचा गैरसमज झाला, त्या मला बोलल्या. आपण त्यांना माफ करून टाकू. प्लीज थांबवा आता हे सगळं, प्लीज. टाइम आहे हो. मस्त बर का, मस्त. पण आता पास झालं. या घरात जे वादंग सुरू आहे, कुणामुळं? तुझ्यामुळं ग श्रीकला, तुझ्यामुळं. मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय तुला आणि त्या म्हातारीला हवन करताना. मीच काय, माझ्यासोबत पप्या पण होता. एक मिनिट, पप्या होता तिकडे? पप्या तू तिकडे होतास? हो होतो मी तिकडं. तू काय पाहिलंस ते सांग सगळ्यांना मग. अरे ती श्रीकला वहिनी होती तिथं. अरे ते माहिती रे सगळ्यांना, आतमध्ये ती काय करत होती ना ते सांग. अरे ती तिथे होम करत होती. तू काय पाहिलंस हे विचारतोय मी, मला सांग तू काय पाहिलंस? अरे नाही, इंदून शिडीवर चढून पाहिलं. मी खाली सपोर्ट द्यायला थांबलो होतो. तू श्रीकलाला होम करताना पाहिलंस की नाहीस? नाही. घ्या. पाहिलंस इंद्रायणी? यावरून हे सिद्ध होतं की तू फक्त खोटारडी नाही, तर एक निलाद्री वाईट मानसिकतेची मुलगी आहेस.